श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर आज वटपौर्णिमा कशी साजरी केली ते आपल्याला दाखवणार आहे. प्रथम स्वस्तिक काढून घेतलेले आहे, त्यामध्ये टिंब काढून बाजूक स्ट्रोक काढलेले आहेत, म्हणजे स्वस्तिक चिन्ह आपलं पूर्ण होतं. पुसून घेतलेलं आहे ओल्या कपड्याने आणि देवमूर्त्या घासून धुवून स्वच्छ पुसून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर देवपूजा करणार आहे. रोज रांगोळी काढल्यामुळे घरात पॉझिटिव्ह ऊर्जा येते. मला रांगोळी काढायला खूप आवडते. आज उपवास पण आहे, उद्या उपवास सोडणार आहे. तर मस्त आपण रांगोळी दरवाजामध्ये काढली की दरवाजात खूप छान वाटतं. इतर वेळी सुद्धा रांगोळी दरवाजात काढते, कारण रांगोळी दरवाजात काढल्यामुळे लक्ष्मीचा घरात वास असतो. आता मस्त अशी दरवाजात रांगोळी काढून झालेली आहे. आता देवपूजा करणार आहे. देवपूजा करायला बराच वेळ लागणार. थोडी घाई गडबडीत रांगोळी काढलेली आहे, तरी तुम्हाला नक्कीच आवडेल. रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आपण आता देवपूजेकडे वळूया. मस्त अशी तयारी करून ठेवलेली आहे. हे बघा, साहित्य वगैरे जमा करून गरे, करवंद, जांभूळ, केळी आणि आंबा, तर इथे सर्व तयारी झालेली आहे. आता मस्त अशी पूजा करणार आहे. मला वाटतं 1 तास पूजा करायला लागेल. इथे वाणं पण भरलेली आहेत. मस्त अशी देवपूजा आणि वडाची पूजा झालेली आहे. तर ही पूजा कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.